चला विद्यार्थ्यांनो, आपण आता खऱ्या अर्थाने 9वीचा अभ्यासक्रम सुरू करणार आहोत. याच्यामध्ये आता बघा, आता कंडिशनल स्टेटमेंट अँड कन्व्हर्स. कंडिशनल काय अटी दिलेल्या असतात त्याच्यावरची ते वाक्य, आणि कन्व्हर्स म्हणजे व्यत्यास. आता बघा, हे द स्टेटमेंट विच कॅन बी रिटन इन द इफ देन फॉर्म. जे वाक्य जर तरच्या स्वरूपात लिहिलेले असतात त्यांना कंडिशनल स्टेटमेंट असे म्हणतात. आपण म्हणतो की नाही, आपल्याला बऱ्याचदा आई वडील म्हणतात, जर तू 10वीला चांगले मार्क्स मिळवले तर तुला छान मी काहीतरी घेऊन देणार. जर तू असं केलं तर असं होईल. त्या स्टेटमेंट. मग आता याच्यामध्ये दोन पार्ट आहे. इफ इज कॉल्ड ॲज अ अँटेसेंट पार्ट अँड देन पार्ट इज कॉल्ड ॲज अ कन्सिक्वेंट. इफ पार्ट जो आहे जरचा आणि कन्सिक्वेंट पार्ट ह्या थर्ड पार्टचा. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल, काही एक्झाम्पल दिले. कन्सिडर द स्टेटमेंट द डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर टू इच अदर. रोम्बसचे डायगोनल कर्ण हे परस्परांना काटकोनामध्ये दुभागतात. बरोबर. आता हे द स्टेटमेंट कॅन बी रिटन इन द कंडिशनल फॉर्म. आता कंडिशन फॉर्म मध्ये कसे लिहितात? इफ द गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस. जर दिलेला क्वाड्रिल चौकोन हा जर रोम्बस असेल, देन इट्स डायगोनल आर परपेंडिक्युलर टू बायसेक्टर टू इच अदर. तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. If the antecedent and consequent in a given conditional statement are interchange. If आणि देनचा फॉर्म जर बदललं तर त्याला कन्व्हर्स असे म्हणतात. म्हणजे काय म्हणतात? व्यत्यास असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल बघा, इफ अ कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू. जर कंडिशनल स्टेटमेंट खरं असेल, इट्स कन्व्हर्स इज नॉट नेसेसरी टू ट्रू. त्याचा कन्व्हर्स हा सत्यच असला पाहिजे असं नाही. कंडिशनल स्टेटमेंट. आता बघा, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस देन इट्स डायगोनल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर टू इच अदर. हे कंडिशनल स्टेटमेंट आहे. आता त्याचं कन्व्हर्स स्टेटमेंट पाहणार आपण. इफ द डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर टू इच अदर देन इट्स इज अ रोम्बस. बदललं. आता प्रत्येक वेळेस आता हे दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहे. दोन्ही जे वाक्य हे सत्य आहेत. आता एक आपण कंडिशनल स्टेटमेंट. इफ नंबर इज अ प्राईम नंबर देन इट इज इव्हन ऑर ऑड. जर एखादा नंबर हा मूळ संख्या असेल तर ती सम पण असू शकते आणि विषम पण असू शकते. हे कंडिशनल स्टेटमेंट झालं. आता कन्व्हर्स पाहू आपण, म्हणजे व्यत्यास. इफ नंबर इज इव्हन ऑर ऑड देन इट इज अ प्राईम नंबर. आता जर कन्व्हर्स पाहिलं, व्यत्यास पाहिला, तर हा चुकीचा आहे. बघा, इफ नंबर इज इव्हन ऑर ऑड. जर तो नंबर इव्हन असेल किंवा ऑड असेल तर तो प्राईम नंबर असतो. हे असत्य आहे, कारण की फक्त इव्हन प्राईम नंबर हा दोनच आहे. म्हणजे 2 अंक नंबर 2 इट इज अ इव्हन प्राईम नंबर. 2 ही सममूळ संख्या आहे. फक्त एकच संख्या अशी आहे की ती सम पण आहे आणि मूळ संख्या आहे. आणि 3, 5, 7 ह्या जरी विषम संख्या असल्या तरी त्या प्राईम नंबर आहेत. पण 9 ही विषम संख्या आहे, पण तो प्राईम नंबर नाही. बरोबर आहे. म्हणजे हे आहे. आता प्रूफ्स म्हणजे आपण जे थेरम लिहिणार आहोत त्याच्यामध्ये प्रूफ सिद्धता लिहावं लागते आपल्याला. आता हे सिद्धतेचं असं आहे की जे युनिव्हर्सली प्रूफ आहेत, पॉस्च्युलेट्स म्हणतात त्यांना, पण सिद्धांत असं म्हणतात. जे युनिव्हर्सली त्यांना पॉस्च्युलेट्स असे म्हणतात, की जे युनिव्हर्स त्यांना प्रूव्ह करायची गरज पडत नाही. प्रॉपर्टीज आर लॉजिकली. आपण पॉस्च्युलेट्स कोणते? काही जॉमेट्रिकल स्टेटमेंट मानले त्यांना पॉस्च्युलेट्स असे म्हणतात. प्रॉपर्टी प्रूफ सम युक्लिड्स पॉस्च्युलेट्स आर गिवन. आणि ज्या काही प्रॉपर्टी आहे त्या लॉजिकली म्हणजे तर्कशुद्धाने आपण जे सिद्ध करतो त्यांना
थेरम असे म्हणतात. आता हे एक एक पार्ट तुम्हाला तेव्हा क्लिअर होईल जेव्हा आपण प्रत्यक्ष थेरमला सुरुवात करू. आता काही पॉस्ट्युलेट्स पाहणार आपण. देर आर इन्फायनाईट लाईन कॅन बी पासिंग थ्रू अ पॉईंट. एक आणि एका बिंदूमधून असंख्य रेषा जातात, आपल्याला हे माहिती आहे. पण हे सिद्ध करायची गरज नाही, ते युनिव्हर्सली आहे, म्हणजे त्याला सिद्ध करायची गरज नाही. नंतर देर इज वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू अ टू पॉईंट्स. दोन बिंदूमधून एक आणि एकच रेषा जाते, हे पण युनिव्हर्सली प्रूव्ह आहे, म्हणजे त्याला प्रूव्ह करायची गरज नाही. हे पॉस्ट्युलेट्स आहे. नंतर अ सर्कल ऑफ अ गिव्हन रेडियस कॅन बी ड्रॉ टेकिंग एनी पॉईंट ॲट इट्स सेंटर. म्हणजे काहीतरी कोणत्याही बिंदूतून दिलेल्या त्रिज्ये एवढं वर्तुळ आपल्याला काढता येतं. नंतर ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. प्रत्येक काटकोन हा एकरूप असतात. हे काही पॉस्ट्युलेट्स दिलेले आहेत. हे पॉस्ट्युलेट्स आपल्याला प्रूव्ह करता येत नाही, म्हणजे प्रूव्ह करायची गरज नाही, कारण की ते युनिव्हर्सली ट्रूथ आहे. आता आपण थेरम पाहणार आहोत. थेरममध्ये आपल्याला इफ आणि देन फॉर्मचं स्टेटमेंट दिलेलं असतं. इफ फॉर्म हा असतो गिव्हन, त्याला आपण पक्ष म्हणतो. देन फॉर्म जो असतो तो टू प्रूव्ह करायचा असतो आपल्याला, त्याला साध्य असे म्हणतात. हे पक्ष, साध्य, सिद्धता म्हणजे प्रूफ, म्हणजे थेरम. याच्यामध्ये आपल्याला ज्या काही प्रॉपर्टीज आहे, काही गुणधर्म दिलेले असतात, त्या गुणधर्मानुसार आपल्याला लॉजिकली ते प्रूव्ह करावे लागतात. मग दोन प्रकारचे प्रूफ असतात. एक असतो डायरेक्ट प्रूफ आणि दुसरा असतो इनडायरेक्ट प्रूफ. आता डायरेक्ट प्रूफ हा आपण ते प्रॉपर्टी लॉजिकली याच्यानुसार प्रूव्ह करू शकतो. आता डायरेक्ट प्रूफचा हा डायरेक्ट प्रूफ आहे. आपण एक पहा. थेरम असा आहे. द अपोजिट अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर इक्वल मेजर. द अपोजिट अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर इक्वल. ते दोन्ही इक्वल असतात. मग चला आपण आता हा थेरम प्रूव्ह करणार. चला घेऊ मग आपण. आता बघा, डायरेक्ट प्रूफ आहे हा. ठीक आहे, हा थेरम मी पहिला थेरम आपला 9वी मधला पहिला थेरम आता हा सुरू होईल. टू अपोजिट अँगल्स आर फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर कॉन्ग्रुएंट. दोन रेषा जेव्हा एकमेकांना छेदतात तेव्हा जे विरुद्ध कोन तयार होतात ते सारख्या मापाचे असतात. बरोबर. चला मग आपण आता थेरमला सुरुवात करूया. काय म्हटलंय? टू इंटरसेक्टिंग लाईन. दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतात. मग आपण याच्यावरनं आपल्याला डायग्राम दिलेली नसते. आपल्याला सर्व फक्त ह्या एका वाक्यावरून एवढ्या ओळी लिहावे लागतील. एका वाक्यावरून. ते कशा? ते तुम्हाला माहिती कशा लिहितात ते आपण किंवा आता माहिती करून घेऊया. चला तर मग आता दोन लाईन बघा. आपल्याला स्टेटमेंट दिले, दोन लाईन काढतो मी. इंटरसेक्टिंग लाईन, ही लाईन पी क्यू आणि ही लाईन आर एस ओ बिंदूमध्ये छेदतात. मग गिव्हन याला आपण म्हणतो पक्ष. काय लिहिलं आपण? लाईन पी क्यू अँड लाईन आर एस कशात छेदतायत? बरोबर, इंटरसेक्ट ॲट पॉइंट ओ. रेषा पी क्यू आणि रेषा आर एस ओ बिंदूत छेदतात. मग आपल्याला काय करायचं? दोन अपोजिट अँगल साध्य करायचं. त्याला म्हणता टू प्रूफ. इंग्रजीमध्ये म्हणतात टू प्रूफ. ठीक आहे. काय बघा आता, दोन विरुद्ध कोण. हा याचा विरुद्ध कोण झाला, हा याचा विरुद्ध कोण झाला, हा याचा विरुद्ध कोण. ओके. म्हणजे कोणता? अँगल पी ओ आर बरोबर अँगल बोला क्यू ओ एस. आणि दुसरा अँगल पी ओ एस बरोबर अँगल आर ओ क्यू. बरोबर आहे.
चला मग सिद्ध करूया आपण प्रूफ. बघा आता जर आपण याचा विचार केला, हा याचा विचार केला, हा काय लिनियर पेअर अँगल आहे बरोबर. म्हणजेच कोणता अँगल POR प्लस अँगल ROQ इज इक्वल टू 180 डिग्री. का इथे येणार अँगल्स इन लिनियर पेअर, म्हणजे अँगल्स इन लिनियर पेअरचे हे अँगल्स आहेत. मग बघा आता POR हा येऊन गेला, आता QoS आला पाहिजे. मग इकडे पण बघा हा पण लिनियर पेअर आहे बरोबर. म्हणजेच कोणतं अँगल ROQ प्लस अँगल QoS इज इक्वल टू 180 डिग्री. आपण अँगल्स इन लिनियर पेअर बरोबर आहे. एल नंबर दिला 1, एल नंबर दिला 2, 180 दोन्ही सारखे. म्हणजे बघा अँगल POR प्लस अँगल ROQ इज इक्वल टू अँगल ROQ प्लस अँगल QoS. याला लिनियर पेअर म्हणजे रेषीय जोडीतील कोन. इथे पण लिहाल तुम्ही मराठीत रेषीय जोडीतील कोन. बघा हा 1 आणि 2 दिलं. 1 कडे बघा काय अँगल POR हे 1 आणि 2 वरून लिहिलंय आपण. हा बघा ROQ कॅन्सल. म्हणजेच काय अँगल POR बरोबर अँगल QoS झालं. पहिलं स्टेटमेंट आपलं प्रूव्ह झालं. याचप्रमाणे दुसरं सिमिलरली म्हणायचं. सिमिलरली म्हणजे त्याचप्रमाणे काय अँगल POS बरोबर अँगल POS बरोबर अँगल ROQ हे झालं सिद्ध. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा थेरम डायरेक्ट प्रूफने सिद्ध करता येतो. आता इनडायरेक्ट प्रूफ आपण उद्या पाहू आणि राहिलेला पार्ट प्रॅक्टिस सेट 1.3 हा उद्या सॉल्व्ह करूया. ओके, थँक्यू.